रस्त्याने जाताना असं काही पाहायला भेटेल कधी वाटलंच नव्हतं. नेमकं काय झालं सगळं सांगतो तोपर्यंत तुम्ही फॉलो करून घ्या. तर काय म्हणता मित्रांनो, मी प्रणय ब्लॉग. आज आहे 60 दिवसात 5000 फॉलोअर कंप्लीट करा चॅलेंजचा 14वा दिवस आणि आपल्याला 60 दिवसात 5000 फॉलोअर कंप्लीट करायचे आहे. म्हणून जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या आयडीला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा. तर आज आपल्याला बाहेरगावी जायचं होतं. मग सगळ्यात आधी तयारी केली, गाडी काढली, सर्व पेट्रोल पंपावर गेलो. पेट्रोल पंपावरून पेट्रोल टाकलं, सर्व गावाला जायला निघालो. कारण आपल्याला कॉलेजमधून 12 टीसी आणि मार्कशीट घ्यायची होती. मग 6 वाजता मी धामणगावरून सातारगावला जायला निघालो. पण आधीच मोबाईलवर अलर्ट आला होता की अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा अशा अनेक ठिकाणी लाट येण्याची शक्यता आहे. पण आपल्याला काही त्याचा फरक पडत नाही. मग सर चांदूर मध्ये पोहोचलो. चांदूरच्या थोड्या समोर आलो तर सगळीकडे थंड थंड वाटत होतं, कारण इकडे आधीच पाऊस येऊन गेला होता. मग सर गावात पोहोचलो, पण मी बाकी क्लिप्स काढायच विसरलो होतो. मग रात्री आराम केला आणि सकाळी उठून मग जे कॉलेजचं काम बाकी होतं ते काम पूर्ण केलं. मग गावाला जायला निघालो. तेवढ्यातच आपली गाडी पण पंक्चर झाली. मग पंक्चर काढला आणि मग सर गावाच्या रस्त्याने निघालो. मग जाताना रस्त्याने ऍक्सिडेंट दिसला. तिथे थोडा वेळ थांबलो. मग सर चांदूर मध्ये गेलो. मग जय भोले मध्ये जाऊन पहिले नाश्ता केला. नाश्ता करून सर घराकडे जायला निघालो. तेवढ्यातच आपले मित्र पण भेटले. मग त्यांना पण आपल्या ब्लॉग मध्ये घेऊन घेतलं. मग सर घराच्या रस्त्याने निघालो. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या आयडीला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा. भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये.